नमस्कार. देवमाणूस मधला अध्याय ही मालिका सुरू झाली आहे आणि याआधी या मालिकेचे 2 सीझन होऊन गेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, देवमाणूस या मालिकेमागे एक खऱ्या घटनेवर आधारित थरारक सत्य आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेतील डॉक्टर अजित कुमार देव म्हणजेच देवी सिंग एका खेडेगावात अनेक निष्पाप लोकांना प्रेमाच्या आणि उपचाराच्या नावाखाली फसवतो आणि त्यांची हत्या करतो. या गोष्टी फक्त मालिकेत नाही तर सत्यातही घडल्या आहेत. साताऱ्यातल्या वाईधोम परिसरात राहणारा खोटा डॉक्टर संतोष पोळ, लोकांनी त्याला डॉक्टर डेथ असं नाव दिलं. त्याच्यावर 5 महिला आणि एका पुरुषाच्या हत्येचा आरोप आहे. या प्रकरणाचा भंडाफोड झाला तो मंगला जेधे नावाच्या अंगणवाडी शिक्षिकेच्या बेपत्ता झाल्यानंतर. पोलिसांनी शोध घेतला आणि एका नर्स ज्योती मांढरेने सत्य उघड केलं. खरं तर ज्योती मांढरे सुद्धा यात सामील होती. संतोष पोळने मंगला जेधेंना फसवून त्यांची हत्या केली आणि थेट आपल्या फार्म हाऊसमध्ये पुरून टाकलं. जमिनीखाली लपवलेले सांगाडे, झाडाखाली दडवलेले मृतदेह, हे सगळं ऐकून अंगावर काटा येतो. हे सर्व संतोष पोळने पैसे लुटण्याच्या उद्देशाने केलं. इंजेक्शन देऊन तो माणसांना अर्धमेलं करत होता आणि जिवंतपणीच गड्ड्यात गाडत होता. सध्या संतोष पोळ तुरुंगात आहे, पण अजूनही या प्रकरणाचा निकाल पूर्णपणे लागलेला नाही. तर देवमाणूस मालिकेचा पहिला सीझन याच डॉक्टरच्या कहाणीवर आधारित होता. तर आता देवमाणूस मधला अध्याय ही नुकतीच सुरू झालेली मालिका मनोरंजनाच्या उद्देशाने बनलेली आहे, कारण याचे पहिले 2 सीझन चांगलेच गाजले होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.